नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या सकाळ संध्याकाळ कडाक्याची थंडी चांगलीच जाणवू लागली. गावखेड्यांमध्ये पहाटे अंगावरती चादर न घेता घराबाहेर पडणं तर अवघड झालंय, तर शहरांमध्ये देखील थंडीचा फटका वाढत चाललाय. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईसह काही भागामध्ये हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे थंडीची तीव्रता थोडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामानानं कलाटणी घेतली असून 8 जानेवारीपासून संपूर्ण देशात हवामानामध्ये मोठा बदल होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. उत्तर भारतामध्ये हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळणार असून त्याचवेळी दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी 8 जानेवारीपासून उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंड या भागांमध्ये दिवस रात्र तीव्र थंडी जाणवणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम यामध्ये तापमान अगदी 5 ते 10 अंशांच्या दरम्यान देखील नोंदवलं जात आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर इथे तब्बल 3.3 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं असून जम्मू काश्मीरमधील लडाखसह डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली देखील घसरले. पुढे काही दिवस देखील या भागामध्ये थंडीचा जोर अधिक राहणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. तर एकीकडे उत्तर भारतात थंडी आणि धुक्यात गारठलेलं असताना दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 11 जानेवारीपर्यंत तामिळनाडूमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू शकतो. तर केरळ आणि माहे येथे देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस उभ्या पिकांना धोका ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुढचे काही दिवस हवामानाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहणं देखील गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.